सगळ्यात आधी मी दीपक घायसा सरांकडे जातो. सर, शेवटची कमेंट्री जे बजेट सादर करण्यात आलंय त्याबद्दल. I think नेहमी आपण म्हणतो गुड न्यूज अँड बॅड न्यूज. सो बॅड न्यूज इज नथिंग इज गिव्हन. आणखीन काही सवलती दिल्याने जी हे अपेक्षा जास्त होत्या आवडलं तुम्हाला? माझ्या मते गुड न्यूज इज नथिंग इज गिव्हन की स्टॅबिलिटी आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स इन्व्हेस्टर्स वाढायची जास्त शक्यता आहे आणखी. आणि स्टॅबिलिटी ऑफ पॉलिटिकल जिओपॉलिटिकल सिच्युएशन इन इंडिया इज ऑलमोस्ट अश्युअर्ड टू दी एक्सटर्नल इन्व्हेस्टर्स. त्या दृष्टीने मला तो अधिक त्याचं गुड न्यूज. आणखीन एक पॉईंट मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला की एक्सटर्नल बॉरोइंगचा आता म्हणजे IMFच्या रिपोर्टनंतर बऱ्याच लोकांनी अशी ऑर्डर केली की ॲब्सोल्यूट अमाऊंट जर का तुम्ही बघितली तर बॉरोइंग्स खूप जास्त झाली आहेत. परंतु आपण नेहमी तो GDP रेशो बघतो त्याचा, आणि GDP रेशोची आता 81% आहे. पण 0506 आणि नंतर सुद्धा 11-12ला सुद्धा जवळ 82% होता. आणि एस्पेशली हा जो कोविडचा काळ गेल्यानंतर ती एक्सटर्नल बॉरोइंग्स वाढणं, फिस्कल डेफिसिट वाढणं हे साहजिक होतं. आणि माझ्या मते तो कॉन्शियस डिसिजन होता. पण आज त्यांनी मला वाटतं भाषणात एक गोष्ट सांगितली की त्यांचा मानस असा आहे की हा रेशो कमी करणं. पण साधारण 60 ते 77% रेशो असलेला हा आयडियल समजला जातो ग्रोथ करता. त्याच्या पुढे ग्रोथवर हॅम्पर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर का प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जास्त झाली तर नॅचरली गव्हर्नमेंटला बॉरोइंग कमी करता येतील. आणि ती शक्यता आता पुढच्या काही वर्षामध्ये होण्याची आहे, कारण आता इंडस्ट्रीचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि त्यामुळे कॅपेक्स व्हायची शक्यता आहे. त्यामुळे एक्सटर्नल बॉरोइंग कमी होऊन ते साधारण एक 70-75% जर का आलं. पण घाबरायचं कारण नाही, कारण जपान अमेरिकेसारख्या देशांची 100% GDP आहे आणि विकसनशील देश आहे, त्यांची 100च्या पुढे रेशो सुद्धा आहेत. तर त्या एरामध्ये वावरणारे पण इकॉनॉमीज आहेत आणि विकास होण्यासाठी हे बॉरोइंग असणं जरुरी आहे. फक्त त्या बॉरोइंगचा उपयोग कसा केला जातो हे महत्त्वाचं आहे. आणि ते जर का योग्य तऱ्हेने झालं तर मला वाटतं त्या बॉरोइंगला अर्थ येईल, पण ते कमी करणंही जरुरी आहे. बरोबर. अतुल भातखळकर, मी सुरुवातीला जो प्रश्न तुम्हाला घेतलेला होता की